हाय, हॅपी न्यू इयर. आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी सिमला मिरची बटाटा भाजी. त्यासाठी आपण ह्या 2 सिमला मिरची घेतलेल्या आहेत, 2 बटाटी आणि 1 कांदा. हे आपण सगळं चिरून घेऊया. हे बघा, सिमला मिरची, बटाटा आणि कांदा चिरलेला आहे आपण. आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले, मी आता राई जिरं टाकून घेते. राई जिरं छान तडतडले. आता आपण कांदा घालून घेऊया. हे हिंग घालून घेते. कांदा गुलाबी होईल तर जरा परतून घेऊया आपण. आता कांदा झालेला आहे. मी याचा हळद आणि मसाला घालून घेते. 1.5 चमचा मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद घेतली. आता गॅस बारीक करून घेते. आणि आता ही शिमला मिरची आणि बटाटा कट केलेला ना, तो घालून घेऊया आपण. आधी बटाटा घालते, तो जरा परतून झाला का लगेचच शिमला मिरची घालून घेऊया. हा चांगलं परतून घेऊया. वर खाली सगळं झालं, कारण मसाला लागतो ना खाली, म्हणून. आता एक 2 ते 3 चमचे आपण पाणी घालून घेऊया. आणि बारीक गॅसवर बटाटा शिजायला पाहिजे ना, आपण म्हणून बटाटा शिजत ठेवूया आता बारीक गॅसवर. आता आपण झाकण काढून घेऊया आणि बघूया बटाटा, शिमला मिरची शिजले का. आता मी बघते, बटाटा तर शिजलेला आहे, शिमला मिरची सुद्धा शिजलेली आहे. आता आपण मीठ घालून घेऊया. त्यात ना तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो पण घालू शकता. टोमॅटो टाकून सुद्धा भाजी खूप छान होते. आणि आता आपण त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालूया. दाण्याचं कूट घातलं ना तर आणखीन चव येते भाजीला. आणि छान परतू. आणि एक वाफ, फक्त एक वाफ 2 मिनिटाची काढूया आपण. ते छान ढवळून घेऊया आणि एक वाफ काढूया. आता पण भाजी झालेली आहे. ही बघा. ही भाजी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. Please subscribe to my Nani channel. Thank you.